नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। दौंड येथील बोरीपारधीमधील गोशाळेतील भयान वास्तव। गोशाळेत होत आहेत गोमातेची विटंबना। गोशाळेत गोमातेचे मृतदेह आले आढळून। गोमातेच्या मृतदेहाचे कुत्री तोडतात लचके तरी प्रशासनाचे दुर्लक्ष। वारंवार तक्रार करूनही कारवाई नाही। प्रशासन का बसते आहे डोळे झाकून। एकीकडे गोमातेची पूजा करायची आणि दुसरीकडे तिच्या मृतदेहाची विटंबना होते, याकडे दुर्लक्ष करायचे। हीच खरी समाजसेवा आहे का? गोमातेच्या मृतदेहाची योग्य विल्हेवाट न लावल्याने आजूबाजूच्या परिसरात पसरते दुर्गंधी। यावर कारवाई कोण करणार? आता तरी प्रशासनाला जाग येईल का? प्रशासनाला वारंवार तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई का नाही? आमचा फक्त सत्य मांडण्याचा प्रयत्न, मग काय येत आहेत धमक्या? सदर गोशाळेच्या गैरकारभाराबाबत महाराष्ट्र राज्य गोशाळा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा साहेब यांच्याकडे बोरमलनाथ देवस्थान बचाव समितीने दिनांक 30/5/2025 रोजी तक्रार केली असून गोशाळा आयोगाच्या मंजुषा जोशी यांनी लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगितले आहे। तसेच पोलीस निरीक्षक यवत व केडगाव पोलीस चौकी येथेही संबंधितांवर प्राण्यांना निर्दयतेची वागणूक दिली म्हणून गुन्हा दाखल करावा याकरिता तक्रारी अर्ज दिला आहे। पाहूया आता पोलीस स्टेशन व गोशाळा आयोग संबंधितांवर काय कारवाई करतात ते। पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट। या ठिकाणी गायी मरून पडलेल्या आहेत। ज्या मृत गायी आहेत त्यांना अक्षरशः कुत्री ओढून खात आहेत। मित्रांनो, आपण गेल्या 10 दिवसापूर्वी अशीच बोरमलनाथ गोशाळेची एक बातमी दिली होती। त्या बातमीमध्ये आपण असं म्हटलं होतं की गोशाळेच्या जवळच गायीच्या बछड्यांची दुरावस्था झालेली आहे म्हणून दाखवलं होतं। त्यावरती आपल्याला बऱ्याच कमेंटही आल्या। कमेंटमध्ये आपल्याला धमकीही देण्यात आली आणि व्यवस्थित माहिती घेत जा आणि मग बातम्या करत जा, अशा प्रकारे जे काय स्टेटमेंट होतं ते समोरून करण्यात आलं, कमेंट्स करण्यात आल्या। परंतु आज प्रत्यक्षात गोशाळेच्या आतमध्येच अशा प्रकारची स्थिती जर जनावरांची असेल तर याला आपण काय बोलणार? नमस्कार, मी गणेश दिवेकर, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत करतो। मित्रांनो, गेल्या 10 दिवसापूर्वी आपण बोरमलनाथ गोशाळेची एक बातमी केली होती। बातमीमध्ये आपण असं म्हटलं होतं की बोरमलनाथ गोशाळेच्या शेजारीच गायीच्या बछड्यांची, गोमातेच्या बछड्यांची दुरावस्था। त्या बातमीमध्ये आपल्याला भरपूर अशा कमेंट्स आल्या। त्या कमेंट्समध्ये रामराम महाराष्ट्र न्यूजला धमक्याही देण्यात आल्या, त्याचबरोबर ट्रोलही करण्यात आलं। परंतु ती बातमी केल्यानंतर आज बरोबर 10 दिवसांनी बोरीपारधी याच ठिकाणी शेजारीच असलेल्या दुसऱ्या गोशाळेमध्ये तशाच प्रकारची अवस्था आपल्याला दिसून येते। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की आता थोड्या वेळापूर्वी आम्ही आलो त्यावेळेस कुत्री अक्षरशः या गायीचे लचके तोडत होते। आता आम्ही आल्याच्या नंतर ते पळून गेले किंवा आम्ही हाणून लावले। त्याच्यानंतर तिकडे पण एक गायी मृतावस्थेत पडलेली आहे। या सर्व प्रकरणाकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाहीये। आता खरंच प्रश्न असा उद्भवतो की गेल्या काही दिवसापासून गोशाळा फक्त नावालाच केल्या जात आहेत का? कारण जर तसं पाहायला गेलं तर आपण गेल्या 4 तारखेला बातमी लावली होती। त्यानंतरनं 4 तारखेलाच एक FIR दाखल झाली होती या विरोधामध्ये। त्यानंतरनं 13 तारखेला एक FIR दाखल झाली आणि याच्यावरून हाईट्स म्हणजे अशी की गेल्या महिन्यामध्ये म्हणजे 30/5/2025 रोजी गोशाळा आयोगाकडेही एक तक्रार दाखल झाली होती। एवढा असूनही कुठल्याही प्रकारची कार्यवाही मात्र या सर्व प्रकरणाकडे होत नाहीये।
कुठलीही दक्षता या प्रकरणाची घेतली जात नाहीये. खरंच गोमाता ही फक्त आणि फक्त कागदावरच आहे का? खूप मोठा प्रश्न आहे. आपल्याला सकाळी रामराम महाराष्ट्रला बोरमलनाथ बचाव समितीच्या काही कार्यकर्त्यांनी संपर्क साधला आणि आपल्याला सांगितलं की अशा अशा ठिकाणी अशा अशा प्रकार चालू आहे, तुम्ही जाऊन एकदा चेक करा. आपण इथं आल्यानंतर जे भयावह दृश्य आपल्याला दिसलं ते खरंच म्हणजे डोळ्याला पाहवत नाही अशा प्रकारचं दृश्य हे. मित्रांनो, या सर्व गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शासनाने या सर्व गोष्टींची दक्षता घेणं गरजेचं आहे. मी गणेश दिवेकर, रामराम महाराष्ट्र न्यूज, दौंड. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा.